हॅलो. आपण काय करतो आहे, एल पी पीला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आहे. आपल्याला एक मिनिमाइज दिलेली आहे. आता स्टँडर्ड फॉर्मचा असा रूल आहे की त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये नेहमी मॅक्सिमाइजच पाहिजे, ठीक आहे. आणि जे हे इक्वेशन्स दिलेत ना, हे इक्वेशन ह्याच्यामधला RHS नेहमी पॉझिटिव्हच पाहिजे. RHS पॉझिटिव्ह पाहिजे आणि मॅक्सिमाइज पाहिजे. पहिली पॉईंट लिहायचं, ॲज वी आर कन्वर्टिंग LPP इंटू स्टँडर्ड फॉर्म वी नीड मॅक्झिमाइज टाईप. हेन्स वी विल कन्वर्ट Z इंटू Z डॅश. झेडला Z डॅशमध्ये कन्वर्ट करायचं. Z डॅशमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय, थोडक्यात साईन चेंज करायची. हे बघ, -3 हे सगळं मायनस होतं. आपण सगळ्या मायनसच्या जागी प्लस टाकला, प्लसच्या जागी मायनस टाकला, ठीक आहे. नेक्स्ट, इन फर्स्ट कन्स्ट्रेंट RHS इज निगेटिव्ह. हे बघ, फर्स्ट कन्स्ट्रेंट म्हणजे काय, फर्स्ट इक्वेशनमध्ये RHS निगेटिव्ह आहे. तुला काय सांगितलं, आपल्याला RHS नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे याच्यामध्ये. मग आपण काय करणार, त्याला पॉझिटिव्ह करायला मल्टिप्लाय करणार -1ने. -1ने म्हणजे काय, फक्त साईन चेंज करायचं. असं लिहायचं, ॲज इन फर्स्ट कन्स्ट्रेंट RHS इज निगेटिव्ह वी विल मल्टिप्लाय इट विथ -1 टू मेक इट पॉझिटिव्ह. करायचं आहे काय, फक्त साईन चेंज. x1 आहे -x1, -x2 आहे म्हणजे -3x2 आहे +3 आणि इथे -6 आहे तो 6 झाला आपला. आता RHS पॉझिटिव्ह. ओके. आता नेक्स्ट, ह्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या दोन पॉईंट ह्या दिल्या नाही आहेत QBमध्ये, पण ह्या नेसेसरी आहेत. नाही तर तू पुढचा आन्सर काढू नाही शकत. मॅम मार्क याचे एक्स्ट्रा देऊ शकतात तुला. म्हणजे मार्क कुठे कट होत असतील तर इथे तुला एक्स्ट्रा मार्क्स देऊ शकतात मॅम. काय, आता 3x1 आहे आणि 4x3 हे काय लिहितो आहे मी, सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन. सेकंड इक्वेशनमध्ये आपल्याला x2 दिला नाही, आपण तो ॲड करायचा. थर्ड इक्वेशनमध्ये x3 दिला नाही, तो ॲड करायचा. बस. नंतर पुढचा पॉईंट काय लिहायचा, ॲज कन्स्ट्रेंट 2 and 3 आर लेस दॅन RHS. म्हणजे काय, हे RHS आहे, नीट लिहितो हे RHS आहे दोन्हीचं, ह्याच्यापेक्षा लेस दॅनचा सिम्बॉल आहे. आता लेस दॅन आहे मग काय करणार आपण, स्लॅक व्हेरिएबल यूज करणार. सिम्पल. अजून हा पॉईंट तुला रट्टा मारायला लागेल का, आता क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, x3 इज अनरिस्ट्रिक्टेड. हा पॉईंटचा रट्टा मारायचा. सिन्स x3 इज अनरिस्ट्रिक्टेड वी विल राईट x3 इज इक्वल टू x3 - x3. फक्त फरक काय करायचा आहे, x3च्या वरती 1 दांडी द्यायची आणि x3च्या वरती 2 दांडी द्यायची. ओके. पुढे काय लिहायचं, हे नाही लिहिलंच तरी चालेल, एवढं गरजेचं नाही. आता पुढे नेक्स्ट स्टेप आणि फायनल स्टेप, आपण मॅक्सिमाइज केले. परत लिहितो नीट, मॅक्सिमाइज Z डॅश इज इक्वल टू 3x1 - 2x2 + x3 इथपर्यंत लिहायचं. पुढे लिहायचं सब्जेक्ट टूमध्ये काय लिहिणार, आता हे 3 आलेली इक्वेशन -x1 + 3x2 - 2x3 ग्रेटर दॅन म्हणजे ते बस एवढंच लिहायचं. असं करून 3 इक्वेशन पहिले लिहून घ्यायचे. 3x1 + 0x2 + 4x3. नंतर काय, -3x1 + 5x2 + 0x3. आता काय करायचं, 3 इक्वेशन आहेत, मग 3 स्लॅब टाकायचे. +s1 + 0s2 + 0s3 + 0s1 + s2 + 0s3 + 0s1 + 0s2 + s3. आता इज इक्वल टू मध्ये काय टाकायचं, 6, 3 आणि 4. 6, 3 आणि 4. आता आपल्या वरती पण टाकायला लागेल ना झेडवाल्यामध्ये, मग काय टाकायचं, +0s1 + 0s2 + 0s3. बस डन. एक्स्ट्रामध्ये तू फक्त अजून तुला शहाणपणा करायचा आहे माझ्यासारखा, मी करणार हे, तुला पण करायचं तर तू हे लिहू शकतेस. काय, रिक्वेस्टेड फ्रॉम इज इक्वल टू Z1 मायनस, म्हणजे ह्याची साईन चेंज करायची, Z1 मायनस येतं +2x2 प्लस येतं -x3, बाकीचं तर हे सेम +OS2 + 0s3 इज इक्वल टू 0. बस डन. हे ऑप्शनल आहे, तुला लिहायचं तरी नाही लिहिलं तरी चालेल. एवढा सोप्पा सम आहे. पहिले काय, LPPला स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून मॅक्झिमाइज करायचं. मॅक्झिमाइज करण्यासाठी काय करतो आपण, झेडला Z डॅश लिहितो, म्हणजे झेडच्या साईन चेंज करतो सगळ्या. नंतर काय, आपल्या फर्स्ट कॉन्स्टंटमधला हे निगेटिव्ह आहे RHS कधीच निगेटिव्ह नसला पाहिजे, म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह करायला काय करतो, ह्याची साईन चेंज करतो. नेक्स्ट, कॉन्स्टंट 2 म्हणजे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3मध्ये काही पॉईंट्स मिसिंग आहेत, त्याला आपण ॲड केले 0 लिहून 0x2 0x3. नंतर हे दोन्ही नेगेटिव्ह आहेत म्हणून आपण स्लॅब ॲड करतो नेगेटिव्ह नाही सॉरी लेस दॅन RHS आहेत म्हणून आपण स्लॅब ॲड करतो
स्लॅब म्हणजे काय, आता जे आपण ॲड केलं इकडे S1 S2 ते सगळं.